उपसभापती निवडणुकीमध्ये नीलम गोऱ्हे यांना भाजपच्या नाराजीचाच फटका बसल्याची चर्चा रंगली आहे। कारण सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचाच गोऱ्हेंना आता फटका बसल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडे। पंकज, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं होतं? सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबनाचे आदेश दिले गोऱ्हेंवर, त्या वेळ ओढावली होती आणि त्यामुळेच त्यांना हे पद मिळाले नाही आणि त्याच्याऐवजी सचिन अहिर यांनाच कदाचित उपसभापती उमेदवारी मिळाली असं बोललं जात आहे। बघितलं तर कोण कधी काय निर्णय घेईल काही सांगता येत नाही। पण आदित्य ठाकरेंच्या अत्यंत जवळचे होते। वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा, सचिन अहिर यांचा कोर भाग म्हणजे वरळी, कॅडर बेस भाग म्हणजे सचिन यांचं वरळी। आदित्य ठाकरेंची सपोर्टिंग सिस्टीम निवडणुकीच्या वेळी होते। धक्का आहे आदित्य ठाकरेंना एकंदरीतच त्यांच्या राजकीय आमदारकीच्या करिअरमध्ये। जी परिस्थिती त्यांचे काही खासदार पण गेलेत आणि असं एकदम त्यांचे फॅमिली मेंबर असल्यासारखे गेले होते। काय कारण मला माहित नाही, पण त्याला का जावं लागतं? फॅमिली मेंबर आहेत, अत्यंत जवळची, मग असा तडकाफडकी निर्णय का घेतला? मला असं वाटतं हा विषय त्यांना तुम्ही विचारला। आपण बघितलं, आपण वेगवेगळ्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या आमदारांशी, मंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। आता आपल्यासोबत संदीप क्षीरसागर, त्यांनी सुद्धा म्हटलं की निश्चितच धक्का आहे, कारण अत्यंत जवळची व्यक्ती ठाकरे कुटुंबियाच्या होती। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातलं सचिन अहिर येतात, तिकडे त्यांचं कॅडर बेस आहे मजबूत, तिकडे त्यांची पकड आहे। असं असताना वरळीमधले नेते जाणं हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी, त्यांच्या राजकीय एकंदरीतच पुढच्या कारकिर्दीसाठी मोठा धक्का आहे असं म्हणावं लागेल। पण या सगळ्या संदर्भात ना नीलम गोऱ्हे यांना चांगलाच फटका बसल्याचं दिसतंय। कारण त्या या उपसभापतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत होत्या, त्यांच्याबरोबर आणखी 2 जण होती, पण या तिघांच्या चर्चा सुरू असताना डायरेक्ट सचिन अहिर यांचं नाव समोर आलं। तर आपण पाहतोय की आता ठाकरेंचे विधान परिषदेतले जे आमदार होते सचिन अहिर, त्यांनी शिंदेंची साथ दिली आणि आता त्यांनी उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरलाय। त्यानंतर आता ठाकरेंच्या विधान परिषदेतले आमदार किती उरलेत? तर अंबादास दानवे आहेत, त्यांच्या बरोबरच इतर जे आमदार आहेत त्यांची नावं आपण पाहतोय। अनिल परब आहेत। विधान परिषदेमध्ये ठाकरेंकडे उरलेले हे सगळे आमदार आहेत। सुनील शिंदे आहेत, मिलिंद दारवेकर आहेत, तसंच अभ्यंकर म्हणून देखील जगन्नाथ अभ्यंकर हे देखील आता ठाकरेंचे विधान परिषदेतले आमदार उरलेले आहेत। तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष ऑपरेशन टायगरच्या धक्क्यातून सावरत नाही, तोच एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठा धक्का दिलाय। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना त्यांनी गळाला लावलं। त्यानंतर आज त्यांनी थेट कार्यालयात जाऊन विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्जच भरलाय। यावेळी महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते उपस्थित दिसत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा। असे अनेक धक्के शिवसेनेने बसवलेले आहेत, त्यामुळे हा का असा मोठा धक्का नाही। सचिन अहिर काय मास लीडर नाही। मी आत्ताच आलोय, मला माहित नाही फॉर्म कुणी काय भरलेले, पण हे धक्कादायक आहे। मला वाटतं की आता युबीटी मध्ये राहायला कोणी तयार नाही। अनेक आमदार आहेत, आता अनेक मुंबईतले नगरसेवक आहे की ते म्हणतात की आम्हाला इकडे राहायचंच नाही। आता हे फक्त सकाळपासून यांचा लाऊडस्पीकर चालू होतो, बडबड चालू होते, पण या ठिकाणी काही कुठलंही काम, संपर्क, लोकांच्या काही अडचणी समजून घ्या, हे नेत्यांचं काम असतं, हे त्या ठिकाणी अजिबात होत नाही आणि त्यामुळे तर सर्व लोक तिकडे परेशान आहेत। त्यामुळे तिथे राहायला आता कोणीही तयार नाही। काही दिवसांनी आपण बघा अजून काय काय पुढे काय काय होतंय ते। तसं तर मी ते आधीपासून सांगतोय की तुम्ही काही दिवस थांबा आणि या पक्षामध्ये आता कोण राहतोय उबाठामध्ये? काही नाही, त्याला कोणीही त्यांना म्हणजे कोणी आपुलकीने नगरसेवक आपल्या आमदारांना वागवत नाही, खासदारांना वागवत नाही, त्याच्याशी धड बोलत नाही। यांना वाटतं सकाळी आपण आलो, तुमच्या या बोंब समोर बोलायला सुरुवात केली, वाटेल तसं बोललो, वाटेल तशी शिव्यागाळ केली की आपला पक्ष वाढेल, असा त्यांचा समज आहे। पण मी आधीच सांगितलेलं आहे की आता या सगळ्या बडबडीमुळे, या अगदी खालच्या थराचं बोलणं, यामुळे आता या पक्षामध्ये ना त्यांच्या मागे कोणता लोकसंग्रह आहे, ना मतदार आहेत,
न निवडून आलेले कोणते लोकप्रतिनिधी राहायला तयार आहे. दिल्ली तांत्रिक बाजू कशी सांभाळली जाणार आहे? कारण 2/3 आमदार जावे लागतात. सचिन अहिर गेल्यामुळे अशा पद्धतीची पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात मला अजून तो काही मी अभ्यास केलेला नाही, मला त्या बाबतीमध्ये काही माहिती नाही. पण मी पुन्हा सांगेल की असून नसून सुद्धा त्यांच्यासोबत मनाने आता कोणी नाहीये, कोणी राहायला तयार नाहीये. भाजपाचा आमचा काही संबंध नाही या ठिकाणी. भाजपाचा काय संबंध आहे? आता उमेदवारी जागा ती शिवसेनेची आहे, उपसभापतीपदी जागा शिवसेनेची आहे. ते जो उमेदवार देतील तर आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी भरायला जाणार आहोत फॉर्म. त्यात काही वेगळं काही नाहीये. पण हा निर्णय सर्वस्वी शिवसेनेचा आहे, शिंदे साहेबांचा. आदित्य ठाकरे यांना मोठं आव्हान ठरेल सचिन वरळीमध्ये सपोर्टिंग सिस्टीम होती त्यांची. कोणासाठी? आदित्य ठाकरेसाठीच नाही, हा उबाटासाठी आता मोठा धक्काच आहे. आणि एकामागून एक मोठे धक्के अजून त्यांना बसणार आहेत. त्यांना फक्त आता बडबड करू द्या, त्यांना आमच्या नेत्यांना शिव्या घालू द्या, त्यांना कुणाबद्दल काही बोलू द्या, त्यांनी बोलत राहावं. पण स्वतःचा पक्ष सांभाळता त्यांना येत नाही. दुसऱ्यांवर फक्त टीका टिप्पणी करायची, स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सांभाळू शकत नाही. आणि आता पुन्हा आपण हळूहळू बघा पुढे काय होतंय. तो सर्वस्वी निर्णय शिंदे साहेबांचा आहे, मी त्या बाबतीत काही बोलणार नाही. आमचा काही संबंध नाही. हा सर्वस्वी निर्णय हा सर्वस्वी निर्णय शिंदे साहेबांचा आहे. ती जागा सभापती जागा आमच्याकडे, उपसभापती जागा सगळ्यानुसार त्यांच्याकडे आहे. मला वाटतं सर्वस्वी निर्णय शिंदे साहेबांचा आहे. त्यांनी ठरवायचं आहे कुणाला द्यायचं उपसभापतीपद, कुणाला नाही द्यायचं म्हणून. पुढे अजून काय होणार?